नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. कमळाला मिळेल काय तुतारीची साथ? सत्ता स्थापनेच्या वेगवान घडामोडी अकोल्यात नाहीत, मुंबईत. महापौर आरक्षण सोडतीनंतर येईल काय सत्ता स्थापनेला वेग? गुरुवारी घोषित होईल महापौराचे आरक्षण. एका जागेवर शिंदे गटाचा विजय, स्थानिक नेतृत्वाविरोधात तक्रारीचा पाऊस, चौकशी होणार. महापालिकेत दंडवत घालत शिवसेना नगरसेवक सागर भारुका आक्रमक. स्वच्छता होत नसल्याची ओरड करत आयुक्तांचे चेंबर गाठले. शिवसेना आमदार नितीन देशमुख यांच्या यशाने शिवसेना उबाठा तरली. उद्धव ठाकरेची शिवसेना सोडणारे मात्र जोरदार पडले. आता सविस्तर बातम्या. भारतीय जनता पार्टीचे नेते ज्यांच्या विरोधात रोज टीका करतात त्या तुतारीच्या सोबत अकोल्यात युतीत बसण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. यासाठी मुंबईत प्राथमिक स्तरावरची चर्चा रंगल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सत्ता स्थापनेत अपुऱ्या संख्याबळामुळे कमळाला तुतारीची साथ लाभण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, अशी माहिती राजकीय सूत्रांनी दिली आहे. अकोला महापालिकेत भाजपला संख्याबळ अपुरे पडत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या विजयी उमेदवारांना सोबत घेण्याच्या हालचालींना वेग आल्याची माहिती आहे. अकोला महापालिकेत भाजपच्या जागा कमी होत 38 वर स्थिरावल्या आहेत. निवडणूक पूर्व आघाडी झालेल्या राष्ट्रवादी अजित पवार आणि महानगर विकास आघाडी अशा 2 जागा भाजप सोबत आहे की नाही याची खातरजमा होत असताना आता थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या 3 नगरसेवकांना गळाला लावण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकूणच सत्ता समीकरणात भाजप अग्रेसर असून काँग्रेसची सत्ता अकोल्यात होण्याची शक्यता आता धूसर झाली आहे. मुंबईत या विषयावर आज अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अकोला महापालिकेत भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांची सत्ता आल्यास 41 हा जादुई आकडा आपोआप पार पडण्याची शक्यता वाढली आहे. उपमहापौर हे कमी महत्वाचे पद आणि स्थायी समितीत दरवर्षी एक सदस्य असे काय ते गणित निश्चित होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्या आधारे भाजप सत्ता स्थापनेसाठी अग्रेसर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दरम्यान काँग्रेस नेत्यांची केवळ कागदावर सत्ता येणार असल्याचे चित्र आहे. केवळ आम्ही सत्ता स्थापन करत आहोत अशा वल्गना करण्यात काँग्रेस नेते आघाडीवर असून त्यांच्यापूर्वी सत्ता समीकरणात भाजप अग्रेसर झाल्याची माहिती प्राप्त झाली असून भाजपला तुतारीची साथ मिळाल्यास काँग्रेसला मोठा धक्का मानला जाईल. इतकेच नाही तर ज्या नगरसेवकांच्या आधारावर काँग्रेस नेते सत्तेची स्वप्न पाहत होती ती आज तर भंग झाल्याचे चित्र समोर आले आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान झालं तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी झाली. यानंतर आता महानगरपालिकेमधील महापौर पदाच्या आरक्षण सोडतीबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यापूर्वी निवडणुकींपूर्वी होणारी सोडत आता निवडणुकीनंतर होणार आहे. सर्व 29 महानगरपालिकांमधील महापौर पदाचा आरक्षणाची सोडत 22 जानेवारी रोजी काढली जाणार आहे. 22 जानेवारीला सकाळी 11 वाजता सर्व महापालिकांसाठी महापौर पदाची आरक्षण सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे कोणत्या प्रवर्गाचा महापौर कोणत्या नगरपालिकेमध्ये बसणार हे 22 जानेवारीला निश्चित होईल. नगरविकास विभागाकडून महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत मंत्रालयात काढली जाईल. महापौर आरक्षणाची रोटेशन पद्धत बदलण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. पुन्हा ओपनपासून सुरुवात करत आरक्षण सोडतीच्या तक्रारकार पद्धतीनं महापौर आरक्षणाची सोडत निघण्याची शक्यता आहे. महापौर पदाचे आरक्षण चक्राकार पद्धतीने निश्चित करण्यात येते. समाजातील सर्व घटकांना महापौर पदाची संधी मिळावी यासाठी चक्राकार पद्धतीने आरक्षणाची सोडत काढण्यात येते. सध्या कायद्यात ST, SSC, महिला आणि OBC साठी रोटेशनने आरक्षण आहे. मात्र नियमातील नव्या बदलानुसार चक्राकार पद्धत नव्याने सुरू केली जाऊ शकते. महापालिका निवडणुकीत अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागलेल्या शिंदे सेनेच्या शिंदे गट सुमार कामगिरीची आता पक्ष पातळीवर गंभीर दखल घेण्यात आली आहे.
या पराभवाचा सविस्तर अहवाल पक्षश्रेष्ठींनी मागवला असून यामुळे अकोल्यातील शिंदे गटात पुन्हा एकदा अंतर्गत कलह उफाळून येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री आणि दिग्गज नेत्यांनी शहरात सभा घेतल्या होत्या। सर्व शासकीय आणि राजकीय यंत्रणा अनुकूल असतानाही शिंदे गटाला अकोल्यात अपेक्षित यश मिळाले नाही, याचे उत्तर आता या अहवालातून शोधले जाणार आहे। या पराभवाला नेमके कोण जबाबदार आहे यावर या अहवालामुळे शिक्कामोर्तब होणार आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते अकोल्यात शिंदे गटाचा पराभव होण्यामागे अंतर्गत गटबाजी हे प्रमुख कारण आहे। अकोला पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात शहराची विभागणी असताना दोन्ही बाजूंच्या पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड कुरघोडी पाहायला मिळाली। शहरात एकोपा नसल्यामुळे महानगरच्या 2 स्वतंत्र बैठका घेण्याची वेळ आली होती। निवडणुकीपूर्वी उमेदवारी वाटपावरून पक्षात मोठी खेचाखेची झाली, ज्याचा परिणाम निकालावर झाला। गटातील काही पदाधिकाऱ्यांची भाजप नेत्यांची असलेली जवळीक तर काहींना भाजपने दूर ठेवल्यामुळे निर्माण झालेली दरी पक्षाला महागात पडली। निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटातील 5 माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता। यामुळे पक्षात आधीच असलेल्या निष्ठावंतांमध्ये नाराजी पसरली। पक्षात 3-4 गट पडल्याचा मोठा फटका निवडणुकीत बसला, असे मत राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे। अकोला महापालिकाच नव्हे तर नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीतही शिंदे गटाला केवळ 8 जागांवर समाधान मानावे लागले। तसेच युतीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट स्थानिक नेत्यांशी योग्य ताळमेळ बसू शकला नाही, हे देखील अपयशाचे एक मुख्य कारण मानले जात आहे। आपल्या पराभवाचा कायापालट करण्यासाठी आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या दैनंदिन समस्या मुळापासून उपटून टाकण्यासाठी नवनिर्वाचित नगरसेवक सागर भारुका यांनी कंबर कसली आहे। प्रभागातील स्वच्छता आणि मूलभूत सोयीसुविधांच्या कामात कोणतीही हयगय सहन केली जाणार नाही, असा सज्जड दम त्यांनी संबंधित यंत्रणेला दिला आहे। नागरिकांच्या तक्रारीचे निवारण वेळेत होणे ही काळाची गरज असून रेंगाळलेली कामे तातडीने पूर्ण करणाऱ्याला आपले पहिले प्राधान्य असल्याचे भारुका यांनी स्पष्ट केले। लोकांचे प्रश्न सुटणे महत्त्वाचे आहे, त्यात दिरंगाई झाल्यास खपवून घेतले जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली आहे। प्रभागातील स्वच्छता आणि नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे। लोकांच्या कामात कसलीही टाळाटाळ किंवा हयगय मला मान्य नाही। प्रभागातील जनजीवन सुरळीत राहावे यासाठी सागर भारुका यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे। आयुक्तांची भेट घेत त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली। विशेषतः अस्वच्छतेचा प्रश्न आणि दैनंदिन नागरी सुविधांबाबत त्यांनी प्रशासकीय यंत्रणेला सतर्क केले आहे। प्रत्येक काम विहित वेळेत पूर्ण झाले पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष असून नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी ते स्वतः कामाचा आढावा घेत आहेत। वेळेत कामे होणे हा नागरिकांचा हक्क आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले। जय श्री राम। आज पहली बार मैं महानगर पालिका में नगर सेवक बनने के बाद में फर्स्ट टाइम आज मैं महानगर पालिका के अंदर आ रहा हूँ। मैं छत्रपति शिवाजी महाराज और डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी का आशीर्वाद लेकर, ये न्याय भवन है, यहाँ जनता की सेवा का भवन है, मगर पिछले कुछ वर्षों में इसे भ्रष्टाचार का अड्डा बना डाला है महानगर पालिका को। मैं माननीय आयुक्त साहब से मिलने आया हूँ और हमारे प्रभाग के जो भी अधिकारी है, मैं सवेरे से 2-3 अधिकारियों से बात कर रहा है, सब टालम टाल कर रहे हैं, इनको मलिदा खाने दूंगा नहीं। मैं आज बोलने आया हूँ आयुक्त साहब को, ये प्रभाग 12 का नगर सेवक सागर भारुका है। यहाँ जनता के प्रश्न सॉल्व होना चाहिए, जनता को न्याय मिलना चाहिए, मूलभूत सुविधा तो आज से होना चाहिए। लाइट, पानी, साफ सफाई, रास्ते ये होंगी नहीं तो सागर भारुका हिंदू हृदय सम्राट सरसेनापति माननीय बाला साहेब का निष्ठावंत शिवसैनिक है। शिवसेना स्टाइल में पहले दिन ही बोला था 170 नगर सेवक एक तरफ और सागर भारुका एक तरफ, जनता के हक की लड़ाई लड़ने के लिए आज मैं महानगर पालिका में आया। राजकारणातील खुन्नस जेव्हा वैयक्तिक पातळीवर उतरते तेव्हा लोकशाहीचा कसा गळा आवळला जातो याचा संतापजनक अनुभव हा अकोल्यात पाहायला मिळाला। एका उमेदवाराला कोणत्याही परिस्थितीत पाडण्याचा चंग बांधलेल्या राजकीय नेत्यांनी प्रशासकीय आणि तपास यंत्रणांना आपला गुलाम बनवले होते, अशी धक्कादायक माहिती मिळाली आहे। राजकीय नेत्यांनी या निवडणुकीत सुडाचे राजकारण पराकोटीला नेले। केवळ उमेदवारी नाकारून समाधान झाले नाही, तर संबंधित उमेदवारांच्या मागे तक्रारीचा ससेमिरा लावला गेला। शासकीय निवडणूक यंत्रणा राजकीय दबावाखाली इतकी झुकली होती की त्यांनी उमेदवाराला सडो की पळो करून सोडले। उमेदवारांच्या घराला तपास यंत्रणांनी घातलेला गराडा
हा निव्वळ योगायोग होता की नेत्यांच्या आदेशाचे पालन त्यांनी केले याची ही चौकशी होण्याची गरज आहे. पैसा आणि सत्तेचा गैरवापर करूनही जनतेने या दडपशाहीला धुडकावून लावले आहे. आज परिस्थिती अशी आहे की ज्याला संपवायचे होते त्याच्याशिवाय कोणाचेच सरकार किंवा महापौर होणे अशक्य आहे. हा निकाल म्हणजे राजकारणातील गैरवापर करणाऱ्यांसाठी मोठी चपराक आहे. निवडणूक प्रक्रिया काळिमा फासणाऱ्या त्या सर्व शासकीय अधिकाऱ्यांची आणि दबावाचे राजकारण करणाऱ्या नेत्यांची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. लोकशाही वाचवण्यासाठी अकोल्यातील या सूडनाट्याचा सूत्रधार कोण हे समोर आलेच पाहिजे. अकोल्याच्या स्वाभिमानी जनतेने ईव्हीएमच्या एका बटनातून असा दणका दिला की ज्याला पाडायचे स्वप्न पाहिले होते तोच भाऊ आता थेट महापौराच्या शर्यतीत महत्वाचे ठरले आहे. शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचे वाभाडे काढणारी एक संतापजनक घटना गुडदी उमरी रोडवर घडली आहे. रौनक मंगल कार्यालय समोर एका तरुणाला भर रस्त्यात गाठून 4 ते 5 जणांच्या टोळीने धारदार शस्त्रे आणि लोखंडी पाईपने रक्ताच्या थारोड्यात पाडेपर्यंत मारहाण केली. या जीवघेण्या हल्ल्यात ओम राऊत हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. उमरीतील हल्ला प्रकरणी सिव्हिल लाईन पोलिसांनी लहान उमरीतील अंकुश अनिल पिंपळकर वय 23 आणि रोशन रामदास होपड वय 21 या दोघांना अटक केली आहे. ओम राऊत हा आपल्या दुचाकीने जात असताना हल्लेखोरांनी त्याला उमरी परिसरात अडवले. काही समजण्याच्या आतच अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर शस्त्रांनी हल्ला चढवला. हा हल्ला इतका भीषण होता की हल्लेखोरांनी केवळ तरुणालाच झोडपले नाही तर त्याच्या दुचाकीचीही मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. हल्ल्यानंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले आहेत. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला असल्याची प्राथमिक चर्चा परिसरात आहे. सिव्हिल लाईन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. या हल्ल्यात 3 ते 4 अज्ञात आरोपींचा समावेश असल्याचे सांगण्यात येत असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. शहरात सार्वजनिक ठिकाणी होणारे हल्ले आणि गुंडांचा वाढता धिंगाणा यामुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दिवसाढवळ्या किंवा रहदारीच्या रस्त्यावर अशा घटना घडत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अशा गुंडांच्या मुसक्या आवडून पोलिसांनी आपला धाक निर्माण करावा अशी मागणी आता नागरिक करत आहेत. अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांनी एकाकी किल्ला लढवत ऐतिहासिक यश संपादन केले. विशेषतः अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात उभाटा गटाची मोठी सरशी झाली असून या निकालाने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. राज्यातील सत्तेची सर्व यंत्रणा हाताशी असूनही शिंदे गटाला अकोल्यात सुमारे कामगिरीचा सामना करावा लागल्याने आता पक्षांतर्गत वादाला तोंड फुटले आहे. अकोला पूर्व मतदारसंघातील प्रभागांमध्ये आमदार नितीन देशमुख यांनी अक्षरशः झंझावती प्रचार केला. त्यांनी या निवडणुकात 55 पेक्षा अधिक सभा घेऊन मतदारांशी थेट संवाद साधला. उभाठा गटातून बाहेर पडलेल्या माजी नगरसेवकांचा पराभव झाला असून निष्ठावान कार्यकर्त्यांच्या जोरावर देशमुखांनी बाजी मारली आहे. अकोला पूर्वमध्ये 1 नगरसेवक विजयी झाला तर इतर 5 नगरसेवकांसह एकूण 6 नगरसेवक विजयी झाले. उद्धव सेनेच्या मतांची टक्केवारी लक्षणीयरित्या वाढली असून अनेक ठिकाणी त्यांचे उमेदवार अवघ्या 50 ते 100 मतांच्या फरकाने पराभूत झाले आहेत. एकीकडे देशमुखांचा करिश्मा चालला असताना शिवसेना शिंदे गटाला मात्र मोठा धक्का बसला आहे. महानगरपालिकेत शिंदे गटाला अवघ्या 1 जागेवर समाधान मानावे लागले. जुने शहरात भाजपला फटका बसला, पण जुने शहरातील काही सीट्स निघाल्या आणि काहींना दगा फटका कोणी केला असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे नेमके कोणामुळे कोण पडले असा प्रश्न अनुत्तरित आहे. राजेश मिश्रांना धक्का देण्याच्या नादात इतर काही जागांवर भाजपला धक्का बसला. राजकारणात स्वतःची रेष मोठी करण्याची गरज असते, पण तसे केले नाही तर आपली रेष कधी छोटी होईल याची कल्पना कोणीच करू शकत नाही. असाच काय तो अनुभव अकोल्यात आला. शिवसेना नेते राजेश मिश्रा या हिंदुत्व जपणाऱ्या उमेदवाराला पाडण्यासाठी इतकी ताकद भाजपाने लावली की स्वतःच्या 10 जागांवर त्यांना पाणी सोडावे लागल्याचे चित्र आहे. इतकेच नाही तर जुने शहरात विशिष्ट जातीचे उमेदवार विजयी कसे झाले आणि इतर पराभूत कसे झाले याची जोरदार चर्चा रंगली आहे. कोणी कोणाला पाडायचे आदेश दिले होते काय अशी विचारणा आता सुरू झाली आहे. महायुती म्हणून लढले असते तरी 6 जागांवर भाजपला विजय प्राप्त झाला असता, पण तसे झाले नाही. त्यात मिश्रांना पाडण्यासाठी गेले आणि 10 जागांवर पाणी सोडावे लागल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांनी जनजागृतीसाठी अथक परिश्रम घेतले.
मतदारांना आकर्षित करण्यासाठी सेल्फी पॉइंट्स उभारले आणि स्थानिक लोककलावंतांचीही मदत घेण्यात आली। या संपूर्ण मोहिमेवर लाखो रुपये खर्च झाले, परंतु शहराच्या व्हीआयपी आणि पॉश भागांमध्ये याचा फारसा प्रभाव पडला नाही। शहरातील जठारपेठ, उमरी, रामदासपेठ, सिव्हिल लाईन, गोरक्षण रोड आणि कौलखेड यासारख्या उच्चभ्रू वस्त्यांमध्ये सर्वात कमी मतदान झाले। आकडेवारीनुसार रामदासपेठ भागात 9106 मतदारांनी हक्क बजावला, तर जठारपेठमध्ये 11219, सिव्हिल लाईनमध्ये 11159, गोरक्षण रोडवर 11903 आणि कौलखेड भागात 13278 मतदान झाले। विशेष म्हणजे यातील मोठा भाग आमदार रणधीर सावरकर यांच्या मतदारसंघात येतो। दुसरीकडे शहराच्या संमिश्र लोकवस्तीचे भाग मानले जाणारे मलकापूर, हरिहरपेठ, वाशिम रोड, पिकेवी, डाबकी रोड, नायगाव, अकोटफैल, तारफैल आणि शिवाजीनगर या प्रभागांनी मतदानात बाजी मारली आहे। प्रभाग क्रमांक 18 वाशिम रोड 18998, मलकापूरमध्ये 18690, तर प्रभाग 17 हरिहरपेठमध्ये 17998 लोकांनी मतदान केले। या भागात कामगार आणि मध्यमवर्गीय मतदारांची संख्या मोठी आहे। शिवाजीनगर, पिकेवी, तारफैल आणि सिंदीकॅम्प यासारख्या प्रभागांमध्ये व्हीआयपी प्रभागांच्या तुलनेत 55% अधिक मतदान झाले। दर निवडणुकीत प्रशासनाकडून जनजागृतीसाठी लाखो रुपयांचा चुराडा केला जातो, मात्र पॉश भागातील नागरिक मतदाराबाबत नेहमीच बेफिकर असल्याचे दिसून येते। उमेदवारांनी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी सर्व सोयी करूनही उच्चभ्रू वस्त्यांमध्ये शुकशुकाट होता, तर गरीब आणि संमिश्र वस्त्यांमध्ये मतदानासाठी रांगा लागल्या होत्या। निवडणुकीतील हा विरोधाभास पुन्हा एकदा स्पष्टपणे समोर आला आहे। भाजप विजयी नगरसेवक शरद तुरकर यांच्यावरील हल्ला प्रकरणात त्यांच्याच पॅनलमध्ये पडलेले भाजप उमेदवार नितीन राऊत यांच्यासह एकाला पोलिसांनी अटक केली आहे। दोघांना 21 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। अकोटफैल प्रभाग 2 मधील भाजप नगरसेवक शरद तुरकर यांच्यावरील हल्ला प्रकरणात रविवारी रात्री दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले। न्यायाधीशांनी आरोपी नितीन राऊत आणि सोहेल या दोघांना 21 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। शरद तुरकर यांना तुमचे स्वागत करायचे आहे म्हणून बोलावून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता। घटनेनंतर आरोपी फरार होते, अखेर त्यांना अटक केली। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। कमळाला मिळेल काय तुतारीची साथ? सत्ता स्थापनेच्या वेगवान घडामोडी अकोल्यात नाहीत, मुंबईत। महापौर आरक्षण सोडतीनंतर येईल काय सत्ता स्थापनेला वेग? गुरुवारी घोषित होईल महापौराचे आरक्षण। एका जागेवर शिंदे गटाचा विजय, स्थानिक नेतृत्वाविरोधात तक्रारीचा पाऊस, चौकशी होणार। महापालिकेत दंडवत घालत शिवसेना नगरसेवक सागर भारुका आक्रमक, स्वच्छता होत नसल्याची ओरड करत आयुक्तांचे चेंबर गाठले। शिवसेना आमदार नितीन देशमुख यांच्या यशाने शिवसेना उबाठा तरली, उद्धव ठाकरेची शिवसेना सोडणारे मात्र जोरदार पडले। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2,42,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात, तोवर नमस्कार।